बातमी पुण्यातून आहे। रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांचा नवा बॉम्ब फोडलाय। मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते असं धंगेकरांनी म्हटलेलं आहे। पुरावा म्हणून धंगेकरांनी पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबर देखील दिलाय। बढेकर बिल्डर मोहोळांचे पार्टनर आहेत। जैन हॉस्टेलच्या लिलावात ते सहभागी असल्याचा धंगेकर यांचा आरोप आहे। मोहोळांच्या काळातच कामांचे टेंडर ऐवजी 5 ते 20 वर्षांसाठी दिलं गेलं असा आरोपही धंगेकरांनी केलाय। तर रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर काय नवे आरोप केलेत पाहूया। मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बढेकर बिल्डरची इनोवा क्रिस्टा वापरत होते। MH12 SW0909 या गाडीवर महापालिकेची शासकीय पाटी लावून वापरत होते। संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकांचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचा बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी गाडी घेता आली नाही। बिल्डरची गाडी वापरल्यानं बिल्डरला किती प्रकल्प मंजूर करून दिले? कोथरूड भागातले अनेक पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला दिले। वेताळ टेकडी बोगदा, HCMTR रस्ता, बालभारती पौड फाटा रोड प्रकल्प गोखले बढेकरसह 3 बिल्डरांसाठीच आहेत। महापौर पद केंद्रीय मंत्रिपदाचा वापर करत कंपनीद्वारे मनी लॉन्ड्रिंग केलं गेलं आणि 400 पटींनी संपत्तीत वाढ झाली। बढेकर बिल्डरसोबत पार्टनरशिप दमदाट्या करूनच केली गेली। कंपनीत बढेकर केवळ नावाला उरले। पुणे महानगरपालिकेची अतिशय भ्रष्ट कारकीर्द मोहोळांच्याच कारकिर्दीत झाली। 1 वर्षाचं टेंडर देण्याची पद्धत बदलत 5, 10, 15, 20 वर्षांचं टेंडर दिल्यानं महानगरपालिकेची दुरावस्था झाली आहे। सोमवारी होणाऱ्या